नमस्कार मित्रांनो, SRTMUN नांदेड युनिव्हर्सिटी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड या युनिव्हर्सिटीचे समर 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट्स यायला चालू झालेले आहेत। शेवटचा रिझल्ट आपल्या या चॅनलवर आपण पाहिला होता 28 मे 2024ला। त्या दिवशी कोणता रिझल्ट पाहिला होता तर शेवटचा रिझल्ट होता BCom बँकिंग थर्ड इयर समर 2024 इथपर्यंतचे रिझल्ट्स आपण त्या दिवशी पाहिले होते 28 मे 2024च्या व्हिडिओमध्ये। आता आज दिनांक आहे 3 जून 2024, तर 28 मे पासून 3 जून 2024 पर्यंत किती रिझल्ट लागले ते सर्वच रिझल्ट मी वाचून दाखवणार आहे। आणि तुम्ही काय करायचं आहे, त्या रिझल्ट यादीमध्ये मी वाचून दाखवलेल्या यादीमध्ये जर तुमच्या कोर्सचा रिझल्ट आलेला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या ब्राउझरमध्ये srtmun.ac.in ही वेबसाईट टाईप करायची आणि त्याला सर्च करायचं। सर्च केल्यानंतर जशा तसं खाली सर्च रिझल्टमध्ये आलं की त्याच्यावर क्लिक करायचं आहे। वेबसाईटवर क्लिक करून तुम्हाला विविध ऑप्शन दिसतात स्क्रीनवर, होम स्क्रीनवर। त्या ठिकाणी सगळ्यात शेवटच्या साईडला जर आला तुम्ही होम पेजच्या तर तिथं रिझल्ट्स म्हणून ऑप्शन दिसतो, त्याच्यावर क्लिक करायचं। रिझल्ट्सवर क्लिक केल्यानंतर ही जी तुम्हाला आता सध्या जी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जी दिसत आहे रिझल्टची यादी, तशी यादी दिसेल। अशी यादी दिसल्यानंतर तुमचा कोर्स जो कोर्स आहे त्या कोर्सवर तुम्ही क्लिक करायचं आहे। क्लिक करून तिथं निळी लिंक येते खाली, त्या निळ्या लिंकवर सुद्धा क्लिक करायचं आहे आणि PDF ओपन होईल। PDF ओपन करायची आणि त्याच्यामध्ये आपला सीट नंबर पाहायचा आहे। 5च्या यादीमध्ये आहे, काही तिकीटीच्या यादीमध्ये आहे, त्याच्यात विविध यादी दाखवली जाते। मी आपल्या ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला एक उदाहरण दाखवणार आहे डेमो म्हणून, ठीक आहे। तरी पण मी सांगितलं तुम्हाला, ठीक आहे मित्रांनो। तर आता वाचन करूया। शेवटचा रिझल्ट पाहिला होता 28 मे 2024 रोजी, BCom बँकिंग थर्ड इयर समर 2024। ओके, इथं आहे, ठीक आहे। नोटिफिकेशनबद्दल सॉरी। ओके, यस, इथं आहे। हां, तर त्याच्या पुढचा रिझल्ट आहे बी फार्मसी फायनल इयर कॅम्पस समर 2024, बी फार्मसी थर्ड इयर कॅम्पस समर 2024, बी फार्मसी सेकंड इयर कॅम्पस समर 2024, BBA फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर समर 2024, MA फॅशन डिझाईन फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर समर 2024, BSW समर 2024, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर समर 2024, BSc बायो इन्फॉर्मॅटिक्स समर 2024, BSc बायोटेक्नॉलॉजी समर 2024, BA थर्ड इयर जनरल समर 2024, BA सेकंड इयर जनरल समर 2024, BA फर्स्ट इयर जनरल समर 2024, BHMCT समर 2024, MBA सेकंड इयर सब सेंटर लातूर समर 2024, MCom फर्स्ट इयर बॅकलॉग सेकंड इयर सब सेंटर लातूर समर 2024, डिप्लोमा इन थिएटर आर्ट्स कॅम्पस समर 2024, सर्टिफिकेट कोर्स इन म्यूजिक कॅम्पस समर 2024, MA फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर म्यूजिक कॅम्पस समर 2024, MA सेकंड इयर थिएटर आर्ट्स अँड फिल्म्स कॅम्पस समर 2024, बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स सेकंड इयर अँड थर्ड इयर कॅम्पस समर 2024। तर अशा प्रकारे मित्रांनो, आज दिनांक 3 जून 2024 पर्यंतचे सगळे रिझल्ट वाचून झालेले आहेत। आता आपल्या एका सबस्क्रायबरने विचारलं होतं की BAचा रिझल्ट लागलेला आहे का नाही, तर मी त्याला मॅसेज करून कळवलेला आहे यूट्यूबच्या कमेंट बॉक्समधून। तर BA फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला आहे, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तिन्ही वर्षाचा रिझल्ट लागलेला आहे। तर आपण एक उदाहरणादाखल रिझल्ट चेक कसं करायचं पाहू। इथं आता BA फर्स्ट इयर जनरल समर 2024वर क्लिक करायचं। क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल काही लाल अक्षरात दिसेल BA फर्स्ट इयर समर 2024, याच्या खाली निळी लिंक आहे, याच्यावर BA फर्स्ट इयर जनरल समर 2024वर क्लिक करा। हे का असं, तर अशी PDF ओपन होणार आहे तुमच्या मोबाईलमध्ये। त्या PDFमध्ये तुम्ही सर्चमध्ये तुमचा सीट नंबर टाकून सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमचा रिझल्ट पासमध्ये आलेला आहे का, ATKTमध्ये आलेला आहे का, फेलच्या यादीमध्ये आलेलं आहे बघायचं। याच्यात नाव दिसत नाही, फक्त सीट नंबर दिसतो। तर ही यादी पहा। ओके मित्रांनो, ही यादी पाहायचं आहे, ठीक आहे मित्रांनो।
थँक्स फॉर वॉचिंग.